श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त असताल, स्वामींच्या सेवेमध्ये व्यस्त असताल, आपापल्या कामामध्ये बिझी असताल. आपल्या सर्वांचं गुरुचरित्राचं पारायण चालू असेल, पण आता वेळ आली आहे आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आणि उद्यापन करायची. आता काही लोक घरी पारायण करतात, तर काही केंद्रामध्ये करतायत. तर घरी पारायण करायचं म्हटलं, काही नवीन आहेत तर काहींनी अगोदर केलेलं आहे. ज्यांनी काही पहिलं केलेलं आहे तर त्यांच्या मनात काही शंका नसतील, पण जे नवीन असतील तर त्यांना थोडंसं शंका असतील, कारण पहिल्यांदा करतो आपण तेव्हा थोडीशी भीती असते. कारण खूप महान ग्रंथ आहे, थोडेफार नियम होत्या, अटी होत्या, मग त्या पाळल्या गेल्या की नाही, काय माझ्याकडून चुकतंय की काय, असं विचार थोडासा करत आणि नंतर आता उद्यापन कसं करायचं हा थोडासा विचार करत की आपण हे पारायण केलं असेल. पण काही अडचण नाही आली, की ज्यांना नसेल आली ती खूप चांगलं झालं की आपल्या हातून हे मोठं ग्रंथाचं पारायण होते. तर काहींना आली असेल तर त्यांनी कुणाकडून तरी वाचून घेतलं असेल किंवा काय केलं असेल, पण आता आपल्याला सांगता करायची वेळ आली आहे. तर बघा, आपण 20 तारखेला वाचनाला सुरुवात केली होती, तर आपलं उद्यापन हे म्हणजे वाचनच पूर्ण ग्रंथ आपल्याला 26 तारखेला आपला पूर्ण होतोय, 53 अध्याय. पण आपल्याला माहिती सांगितली गेली की आपल्याला दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं असतं, म्हणजे 27 तारखेला सांगता करायची. कारण 26 तारखेला हे आपल्या दत्त महाराजांचा जन्म झालेला दिवस आहे. त्या दिवशी आपण सर्वांनी काय करायचे, उपवास पकडायचे आहेत. मग आपल्याला उद्यापन हे दुसऱ्याच दिवशी केलं जातं. मग ते आपण जरी घरी करत असलो पारायण किंवा केंद्रात करत असलो तर तिथंही सेमच दुसऱ्या दिवशी सांगतात की आपल्याला दुसऱ्या दिवशी सांगता करायची आहे म्हणून. मग ज्या दिवशी बघा आपण दत्त महाराजांचा जन्म असतो, म्हणजे ह्यावेळेस 26 तारखेला आलेला आहे ती, तर मग त्या दिवशी काय करतात, तर त्या दिवशी फक्त आपल्या ग्रंथाचं पूर्ण 53 अध्याय वाचून घेतात. आणि ज्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला आहे तो दिवस, म्हणजे तर त्या दिवशी आपल्याला 53 अध्याय झाल्यानंतर आपलं बघा चौथा अध्याय, त्याच्यामध्ये 1 ते 42 ओव्या ह्या परत वाचायला घेतात. आणि आपण घरी जरी करत असलो तरी त्या दिवशी आपल्याला तसंच करायचं आहे की 1 ते 42 ओवीपर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. आणि 42 ओवी झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचा जन्म होतो आहे, त्यावेळेस आपल्याला दत्त महाराजांचा जय जयकार करायचा. आणि जय जयकार झाल्यानंतर परत आपला राहिलेला जो ग्रंथ म्हणजे ओवी आहेत ज्या त्या चौथ्या अध्यायातल्या, त्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्यात. मग ते आपण जरी केंद्रात जरी करत असलो किंवा घरी जरी करत असलो तरी, पण केंद्रात करत असले की तिथं आपल्याला सर्वच माहिती सांगण्यात येते, मग आपल्याला काही अडचण येत नाही. पण आपण घरी करत असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा माहिती नसतात. नंतर काय करायचं की त्या दिवशी ते झाल्यानंतर आपल्याला बघा ग्रंथ हलवून देत नाहीत म्हणजे केंद्रात, आणि आपण घरी पण नाही हलवायचा. फक्त त्या दिवशी पूर्ण आपल्याला उपवास धरायचा असतो. दिवसभर आपण फळं वगैरे घेऊ शकतो, फलहार घेऊ शकतो. आपण दत्त महाराजांनाही तोच नैवेद्य दाखवायचा. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जी सांगता करायची आहे ना 27 तारखेला, जर कुणाला काय अडचण असेल किंवा अर्जंट दुसऱ्या गावात जायचं आहे, आम्हाला सांगता करणं गरजेचं आहे, त्यांनी हा बघा नैवेद्य दाखवून पण सांगता करू शकतात. कोणचा तर जो आपल्या उपवासाचे पदार्थ आहेत तोच नैवेद्य दाखवायचा आणि आपण सांगता पण करू शकतो. पण 27 तारखेला केलेलं खूप चांगलं असं. तर मग 27 तारखेला आपल्याला नैवेद्य काय करायचं आहे बघा, आपण जे नेहमीप्रमाणे आपण आवरत होतो आजपर्यंत, जे सकाळी उठून पूजा वगैरे करणं त्याच पद्धतीत करायचं आहे. आणि आपल्याला दत्त महाराजांचं नैवेद्य करायचं आहे, पुरणाचं नैवेद्य. आणि केंद्रात पण सांगितलं जातं की तुम्ही पुरण घेऊन या आणि तिथं आपल्याला पुरण द्यायचं आणि तिथं आपल्याला नैवेद्य सर्वांसोबत म्हणजे जे सर्व असतात त्यांच्यासोबतच आपला नैवेद्य केला जातो आणि सर्वांना एकत्रितच ग्रंथांना नैवेद्य दाखवला जातो. पण आपल्याला मग घरी काय करायचं की ज्यांचे घरी वाचन चालू आहे त्यांनी की आपण घरी पुरण आणि घेवड्याच्या भाजी करायची, पुरणाचा नैवेद्य घेवड्याची भाजी करायची. आणि आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोला, दत्त महाराजांच्या फोटोला, आपल्या पोथीला नैवेद्य, आपल्या कुलदेवतेला नैवेद्य आणि गाईला आणि कुत्र्यासाठी पण नैवेद्य आपल्याला तयार करायचे. आणि ह्या सर्वांसाठी नैवेद्य तयार करून आपल्याला आपलं पूर्णाचा स्वयंपाक करायचा, नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा, मनोभावे स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्याला आरत्या करून घ्यायच्या. तर आपल्याला गणपती बाप्पांची, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची, आपल्या कुलदेवतेची अशा आपल्याला आरत्या करून घ्यायच्या. आणि नंतर आपण नैवेद्य वगैरे आपण स्वतः पण ग्रहण करायचा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादं जोडपं पण जेवायला घालू शकता. जर नसेल शक्य तर तुम्ही एखाद्या स्त्रीला बोलून सुद्धा तिला हळदी कुंकू वगैरे लावून म्हणजे तिची पण जेवण वगैरे घालू शकता तिला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा की आपण जे पारायण करतो त्याच्यात दानाला खूप महत्त्व आहे. दान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. जर तुम्हाला त्या दिवशी एखादं ब्राह्मण जोडपं जरी भेटलं तरी त्याला तुम्ही जेवण घालू शकता. पण आता कसं की आपल्याला पण माहिती आहे की आपल्या घरात कुणी आपल्याकडे येत पण नाही तर कुणी, असं नाही का, आणि आलं तर आपलं भाग्य खूप मोठं म्हणावं लागेल की आपल्या घरी येऊन त्यांनी जेवण करणं म्हणून. तर आपण त्या दिवशी आपल्याकडं लक्षात येत नाही, पण आपल्याकडं कोणीही येतं त्या दिवशी मागायला, आपल्या त्यावेळेस लक्षात येत नाही, पण त्यांना अवश्य आपण दान करायचं. बघा आपण जर पारायण करत असलो तर आपल्या दारात 100% कुत्रं हे येतं त्या दिवशी. कारण मला आलेला तो अनुभव आहे बऱ्याच वेळा की आपण ज्यावेळेस पारायण करतो ना त्यावेळेस आपल्या दारात त्या दिवशी कुत्रं हे येणारच. तर आपल्याला पण माहिती आहे दत्त महाराजांचा हा श्वान ते त्यांच्यासोबतच असतं, म्हणजे एक त्यांचं वाहनच आहे ते. तर त्यांच्या दत्त महाराजांचा हा वास असतो त्याच्यासोबत. मग त्यांना पण आपण खायला दिलं पाहिजे. तुम्हाला यथाशक्ती होईल तेवढं आपण त्या दिवशी दान पण करू शकता. आणि नंतर बघा आपली जी पोथी आहे त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा आपण. जो आपण नैवेद्य ठेवतो तो आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना देऊन तो नैवेद्य आपण खायचा आहे. आणि जे कलशातलं पाणी आहे ते आपल्या घरात आपण शिंपडून द्यायचं आहे. आणि जो नारळ वगैरे आहे तो तुम्ही त्याचा गोड पदार्थ पण करू शकता. आणि जर नसेल करायचं तर तो नारळ तुम्ही तुमच्या घरी पण तुम्ही त्याची कलशाची म्हणून स्थापना पण करू शकता. आपली जी स्वामी महाराजांची मूर्ती वगैरे आहे ती आपल्या देवघरात आपण ठेवू शकता. आणि जे तांदूळ आणि ते आहेत तर ते आपण नाही का फुलं वगैरे आहेत ते तुम्ही ह्याला पक्ष्यांना वगैरे तांदूळ खायला घालू शकता किंवा तुमच्या धान्यात टाका किंवा मग तुम्ही त्याचं विसर्जनही करू शकता. फुलं वगैरे आहेत आणि जो पानाचा विडा आहे त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. आणि पोथीसाठी आपल्याला नवीन कपडा जो असतो तो आणायचा आहे, म्हणजे पोथी ग्रंथ बांधण्यासाठी. म्हणजे नारंगी किंवा पिवळ्या कलरचा, लाल कलरचा असं नवीन कपडा आणून त्याच्यामध्ये आपल्याला पोथी बांधायची आहे. तर ती पोथी हलवायची कशी, ज्या दिवशी आपण नैवेद्य वगैरे ग्रंथाची पूजा केली शेवटच्या दिवशी त्या दिवशी 3 वेळा आपल्या डोक्याला लावून पोथी ठेवायची आणि चौथ्यांदा आपल्याला आपल्या डोक्यावरती घ्यायची. आता बघा आपण काही केंद्रात जेव्हा करतो तेव्हा तिथे औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते, औदुंबराच्या झाडाला. पण आता इथं आपल्या घरात औदुंबराचं झाड नसतं, मग आपण फक्त डोक्यावरच ठेवायची आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं. नंतर खाली ठेवायची आणि दत्त महाराजांना सांगायचं की हे जे ग्रंथाचं पारायण केले, माझ्या तोंडून जे बोलले, माझ्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर दत्त महाराज मला माफ करा आणि इथून पुढे माझ्याकडून अशीच सेवा होऊ द्या. माझ्याकडून कुठलीही गोष्ट जर चुकली असेल तर मला माफ करा, अशी प्रार्थना करायची. इथून पुढची सेवा माझ्याकडून होऊ द्या अशी पण प्रार्थना करायची. आणि हा ग्रंथ आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची की जेणेकरून आपल्या घरात असं सारखा म्हणजे हात नाही लागला जाणार त्याला. कारण आपण बाहेरून येतो, आपण फिरतो हिंडतो आणि मग ते ग्रंथाला हात लागला जातो. तर असं नाही झालं पाहिजे. आपल्या योग्य त्या ठिकाणी ग्रंथ आपल्याला व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं आहे. असं आपल्याला साध्या आणि घरी सोप्या पद्धतीत उद्यापन करायचं आहे. म्हणजे आपल्याला ग्रंथाचं पारायणची समाप्ती करायची आहे. असा माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.